सदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। किती ध्यान केला, किती धर्म केला? 10 दिवसाचे 20 दिवस झाले का? काय चाललं होतं प्रकरण आपलं? पंचास्तिकाची कुठली गाथा चालली होती? 65 का? 64 झाली होती ना, का नाही झाली? 64 गाथा वाचून झाली होती. त्याच्याबद्दल ते काहीतरी प्रश्न आलेला, त्यासाठी बघत होतो आपण. बरं, एकदा म्हणू 64ची गाथा. ओ गाढ गाढणीची दो पोगल काय हिंसवदो लोगो सुहुमे हिंबादरे हिम्यम नंताणंते हिम विविधे हिम. काय सांगितलं? संपूर्ण लोक सूक्ष्म आणि बादर अनंतानंत विविध प्रकारच्या पुद्गल कायांच्या द्वारे ओगाढ गाढणीची तो अवगाढ रूपाने भरगच्च भरलेला आहे. म्हणजे त्या लोकाकाशाचा एकही प्रदेश असा नाही जिथं पुद्गल काय नाही, तर सगळीकडं कुठल्या ना कुठल्या प्रकारचा पुद्गल काय आहेच. सिद्धशिलेवर पुद्गल काय आहे का हो? सिद्धशिलेवर सिद्ध आहेत, निगोदी जीव आहेत. पुद्गल काय आहे का? काय दगड माती, तिथं काय आहे? खुर्ची बसायला. सिद्ध सिद्धशिलेवर पुद्गल काय काय आहे? शंका पडली का काय? मी लय अवघड विचारलं नाही तुम्हाला. पुद्गल काय तुम्ही शरीर म्हणताय का? पुद्गल आहे की नाही? आहे ना, जीव आहे, त्यांचं शरीर आहे पुद्गल रूपात. म्हणजे असं तुम्हाला मूर्त पुद्गल दिसेल असं नाहीये, पण जे जिथं कुठं जीव आहे तिथं तिथं नियमाने शरीर आहेच. त्यामुळं सांगितलं तिथं पुद्गल काय त्यांच्या शरीराच्या निमित्ताने आहेच. म्हणजे स्थूल पुद्गल असेल नसेल, आणि जाऊ देत, जरी तिथं म्हणाल की कुठं अशा ठिकाणी दिसतील नाही दिसतील जीव, पण काय म्हणायचं, लोकाकाश प्रमाण जो महास्कंद आहे तो तर पूर्ण लोकाकाशामध्ये व्याप्त आहे. त्यामुळं पुद्गल काय तर आहेच आहे. कुठलाही प्रदेश असा रिकामा राहिलेला नाही जिथं की पुद्गल काय नाही. काय प्रश्न आला होता आपल्याला? काय वाचत होतो आपण? महास्कंद म्हणजे पुद्गल काय नाही येणार ना? महास्कंद म्हणजे पुद्गल येणार ना? का पुद्गल काय म्हणायला काय हरकत आहे? काय इन द सेन्स बहुप्रदेशी. काय म्हणजे शरीर नाही, काय म्हणजे बहुप्रदेशी. अस्थि काय चालू आहे ना आपला. मग त्याच्यामध्ये जो पुद्गल काय आहे तो असंख्यात प्रदेशी आहे. त्यामुळं तेवढ्या प्रमाणात असणारा तो सूक्ष्म पुद्गल स्कंद म्हणला गेला, आणि तो प्रत्येक प्रदेशावर आहेच. तर धौलातून काय वाचत होतो आपण? म्हणजे झालं ना त्याचं निरसन की एकेंद्रिय जीव सूक्ष्म आणि बादर आहे, तर मॅक्झिमम बादर जीव तर त्रसनाडीतच आहेत असं सांगितलं गेलं. जे काय एक्सेप्शन म्हणून 7 पृथ्वी आहेत त्यांचं प्रमाण, जे 7 राजू प्रमाण, वर 5 राजू 4 राजू जे काय असं पसरलेलं आहे तेवढ्या प्रमाण आहेत. तिथं बादर पृथ्वी काही का आहेत. आणि परवा तुम्ही नोट्स दिले होते, त्या नोट्समधून असं समजलं की वातवलयामध्ये पण बादरवायू एक जीव आहेत. म्हणजे असं कुठं वाचण्यात मला मिळालं नाही, मी सगळीकडे सर्च केलं, पण त्या नोट्समधून फक्त मिळालं. पण मला त्याचा आधार बघायचा आहे अजून, गोमंतसारमध्ये आलं आहे का असं, की बादरवायू एक जीव असतात
कुठं वातवलयाच्या जे सराउंडिंग आहे लोकाकाशाचं बाहेरचं वातवलय आहे तिथं. हो मी आज हे नाव लक्षातच नाही, शिक्षा आंटी आहे ती. मतलब क्या बताया कि जो सूक्ष्म जीव है, सूक्ष्म वायु का एक जीव है, वो लोकाकाश को हैंडल करेंगे क्या, तो इस वजह से वहाँ पे बादर वायु का एक जीव है, ऐसा एक तर्क निकाला था. सूक्ष्म जीवों से क्या बोलते हैं, वो प्रेशर मेंटेन नहीं होता होगा, तो बादर वायु का एक जीव वहाँ पे है जो लोकाकाश को बेर करते हैं. तो इसलिए सराउंडिंग्स में बादर वायु का एक जीव भी है, ऐसा उल्लेख आया है. क्या बोलता है का दीपाली भाभी. तो हमने क्या बताया था कि जो मध्यलोक है, मध्यलोक में वो एक राजू प्रमाण है, वो पूरा मध्यलोक तो त्रसनाड़ी में ही आता है. ढाई द्वीप में सभी जीवों की सिद्धि होती है. उसके बाहर क्या बताया था, असंख्यात द्वीप समुद्र है, वहाँ पे भोग भूमि समान रचना है. तो जहाँ पे समुद्र है वहाँ पे सिर्फ और सिर्फ जल का एक जीव है, बाकी अन्य कौन से भी जीव वहाँ पे नहीं है. न त्रस है, न विकलत्रय है, न अन्य एकेंद्रीय जीव भी कैसे सिद्ध होंगे, सिर्फ वायु का एक हो सकते हैं. जो यहाँ पे अपेक्षा बताई थी उस अपेक्षा से तेजस का एक जीव हो सकते हैं, और वनस्पति का एक सूक्ष्म होंगे. लेकिन बादर ऐसे कौन से जीव है, तो सिर्फ जल का एक जीव ही है. सूक्ष्म जीव सभी होंगे हो सकते हैं, लेकिन बादर में सिर्फ ये जल का एक जीव ही होते हैं. कहाँ पे, असंख्यात समुद्र में, जो जहाँ पे जगन्य भूमि समान रचना है वहाँ पे. तो ये हमने पढ़ाया था धौला की 7वीं पुस्तक में से. तो उसमें और थोड़ा सा एक्सप्लेनेशन आया था. तुम्हाला मी घरचा अभ्यास दिला होता, काय दिला होता सांगा बघू. एवढं हां बोल. मग महामत्स्य वगैरे आहे, महामत्स्य कुठं आहे, महामत्स्य शेवटच्या समुद्रामध्ये आहे. स्वयंभूरमण समुद्र में महामत्स्य है, वो वहाँ पे भोगभूमि नहीं है, वहाँ पे कर्मभूमि है. जो अंतिम द्वीप और समुद्र है ना, वहाँ पे कर्मभूमि समान रचना है. लेकिन जो बीच में असंख्यात द्वीप समुद्र है वहाँ पे जगन्य भोगभूमि समान रचना है. तो जहाँ जहाँ भोगभूमि है वहाँ वहाँ पे जल में जीव नहीं रहते, जलचर नहीं रहते, और बाकी अन्य तो जीव सूक्ष्म हो सकते, लेकिन बादर कोई जीव वहाँ पे नहीं है, ऐसा बताया था. क्योंकि स्वयंभू रमण समुद्र में चतुर्थ काल जैसे कर्मभूमि की रचना है, और जो 4 कॉर्नर्स है वहाँ पे पंचम काल जैसी रचना, ऐसा है, ऐसे बताया था. हाँ, मतलब कर्मभूमि ही है. तो चतुर्थ काल में जैसे यहाँ पे सबकी आयु, उसका आकार, उसके शरीर की अवगाहना, सभी गुणस्थानों की, वैसे वहाँ पे मनुष्य नहीं है, सिर्फ तिर्यंश है, तो 1 से 5 गुणस्थान तक उनकी रचना ऐसे रहते, परिणाम उतने वैसे रहते हैं. तो समूर्छन जीव वहाँ पे है, और गर्भज है वहाँ पे भोगभूमि में, वहाँ पे गर्भज भी हो सकते हैं. तो वो 1 से 5 गुणस्थान तक वृद्धि कर सकते हैं. तो इसी वजह से बताया था कि महामत्स्य है वो 5वें गुणस्थान वर्ती हो सकता है, मतलब सम्यक दर्शन सहित अणुव्रति भी हो सकता है. ठीक है, अपन एक सब्जेक्ट कंप्लीट करते हैं, एक से दूसरे में नहीं जाना चाहिए. क्या प्रश्न निकाला था पता नहीं है, याद नहीं आ रहा मुझे. बादर अपकायिक, बादर वनस्पति कायिक, बादर तेजस कायिक, बादर निगोद प्रतिष्ठित जीवों का अवस्थान चित्रा पृथ्वी के ऊपरी भाग में ही होता है, अन्यत्र नहीं होता. ये ऐसा थोड़ा सा यहाँ इसमें विशेष पढ़ने को मिला. क्या 7 नंबर धौला का पुस्तक है, धौला की, उसमें 404 नंबर का पेज है, वहाँ पे बताया है बादर अपकायिक, बादर वनस्पति कायिक, बादर तेजस कायिक, बादर निगोद प्रतिष्ठित जीव पर्याप्त. तो इनका अवस्थान
चित्रा पृथ्वी के ऊपरी भाग को छोड़कर अन्यत्र नहीं होता। क्या समझ में आया? चित्रा पृथ्वी कहाँ है? जहाँ पे हम अभी रह रहे हैं वहाँ पे। तो उस पर इन बादर, जल का एक, वनस्पति का एक, अग्नि का एक और बादर निगोद प्रतिष्ठित भी ये वनस्पति का एक हो गए। तो इनका अवस्थान चित्रा पृथ्वी पर ही है, अन्यत्र नहीं है। ये क्यों बताना पड़ा? क्योंकि नीचे जो 7 पृथ्वी है तो पृथ्वी की रचना है, लेकिन वहाँ पे ऐसी कोई जीव नहीं है। बादर अपकायिक यानी जल नहीं है। नरक में जल है क्या पीने जैसा? नरक में ऐसे वृक्ष है क्या जिसकी छाया में बैठ सकते हैं, जिसके फल फूल खा सकते हैं? ऐसी रचना नहीं होती। तो नरक में बता रहे हैं कि न अप का एक जीव है, न वनस्पति का एक जीव है, तेजस का एक जीव भी नहीं है, ऐसे बता रहे हैं यहाँ पे। मैं नहीं, मेरा मन से नहीं बता रही। तो बादर तेजस का एक मतलब अग्नि की रचना। तो वहाँ पे नरक में अग्नि का एक जीव है क्या? नरकामध्ये अग्नि का एक जीव असतात का? मग तुम्हाला म्हणतात ना ते अग्नीमध्ये जाळतात, काय त्या कडक तेलामध्ये उकळतात, मग तेल कसं कडक करतात? परत तुम्हाला त्या करतात त्यांच्या, हां, तर परत त्या तप्त लोखंडाच्या रॉडना आलिंगन देतात, तुला भोगाची रुची होती ना, भोग असं म्हणून. म्हणजे मग अग्निकायिक जीव कुठून आले? तर तिथं अग्निकायिक जीव, बादर अग्निकायिक नाही आहेत असं सांगतायत. तर ती सगळी त्यांच्या शरीराची रचना घ्यायची. म्हणजे विक्रियेने ते असं सगळं रूप बनवू शकतात. जसं आपण वाचलं ना, काय सेमर तरु, झाड कुठे आहेत तिथं, पण त्यांनी स्वतःचं शरीर असं बनवलं की त्याची पानं अशी धारदार आणि ती पडली तर तुटायलाच पाहिजेत अवयव. परत ती वैतरणी नदी, मग नदी म्हणजे पाणी आलं का नाही तिथं? पण पाणी नसतं. म्हणजे म्हणून तर तिथं म्हणलं ना की ती सिंधू नीर ते प्यास न जाय, तो पण एक न बूंद लहाय. म्हणजे इतकी तहान लागली आहे पण एक थेंब पाणी नाही तिथं. 10 दिवसामध्ये किती तहान लागली होती माहिती आहे का तुम्हाला? दशलक्षण चालू होतं. म्हणजे असं विचार केलं की ते त्यागी कसं उन्हाळा पावसाळा किती सहज आपण आपलं खातो पितो, त्यामुळं आपल्याला काय त्यांचं लई फरक जाणवत नाही. जरा त्यांच्यासारखी चर्या केल्यावर समजतं आपल्याला की काय असतं. उगीच मोक्ष कोणाला मिळतंय असं नाही सहजासहजी. त्यामुळं थोडीशी निर्जरा करायसाठी संयम ठेवावा लागतो. हां, म्हणजे असं आमच्यामध्ये थोडंसं डिस्कशन झालं होतं बरं का, की वर्षभरामध्ये जी काही निर्जरा करणार ना आपण, त्याच्या कंपॅरेटिव्ह हे उन्हाळ्यातले 4 दिवस, कुठले अष्टमी चतुर्दशी 2-2 येतात ना, मे महिन्यामध्ये आता 2-2 येणार, अष्टमी 2 आणि चतुर्दशी 2, तेवढे एकासन करा, उपवास करा, तर वर्षभरातली सगळी निर्जरा त्या 4 दिवसात होईल. म्हणजे तेवढ्या संयमाने आपल्याला एक बळ येतं, एक शक्ती येते की जेणेकरून आपण पण चर्या करू शकतो, साधना करू शकतो. आणि शेवटी काय हो, क्षपक आहे तो कुठल्या काळामध्ये मरतो याला काय गॅरंटी नहीं है. मग तो हिवाळा असेल, उन्हाळा असेल, जब कोई अंतिम दशा में है, तो अभी हमने देखा था महाराज जी, वीरसागर महाराज जी का अंत कब हो गया था? 10 मार्च. तो इतनी धूप थी कड़ी और उस टाइम पे यम संलेखना ली थी, जल का त्याग, आहार का त्याग, कैसे की होगी साधना उन्होंने. मतलब हम ऐसे इमेजिन भी नहीं करते, बस जस्ट इतना लाइटली लेते हैं कि की होगी उनको. अभी वो मुनि है तो वो कर सकते हैं, क्यों? हमारे जैसे मनुष्य नहीं है वो, उनको हमारे जैसा शरीर नहीं है. मैंने किसी को ऐसे उपदेश दिया कि थोड़ा संयम किया करो, तुम्हें भी मुनि बनना है, तो अभी मुनि नहीं है ना, मैं अभी क्यों करे. ऐसा जिसको भोगों की रुचि रहती है ना, तो वो ऐसे जवाब देते हैं. इसलिए बताया थोड़ा संयम हमें अपने आप भी दशा में, इसी दशा में करना चाहिए. तो इस वजह से हमारी परीक्षा कर सकते हैं उस पर से हम, कि कितना हम काय म्हणते, कितनी भैंस पानी में है. काय तर असं म्हणतात ना. चला, तर हे एक विशेष वाटलं होतं. सर्व पृथ्वींमध्ये पृथ्वी का एक जीव असतात, पण सर्व पृथ्वी का एक जीवांवर म्हणजे बादर एकेंद्रिय जीव जो भी है वो बादर पृथ्वी का एक के आधार से ही रहेंगे. बादर म्हणजे स्थूल असं दिसणार आहे हे,
जे अडथळ्याने सहित असतं ते, त्याला म्हटलं बादर जीव. तो जो कोई भी बादर एकेंद्रिय जीव है वो बादर पृथ्वी का एक के आधार से ही रहेंगे. जैसे वृक्ष, जल, अग्नि, तो ये सूक्ष्म है, वो कहीं पे भी हो सकते, लेकिन जो बादर जीव है वो बादर पृथ्वी का एक के आधार से ही रहेंगे. और सभी पृथ्वियों में बादर पृथ्वी का एक जीव है. ये किस लिए बताया? जो 7 नरक है तो वो जीव है. कौन से जीव है? बादर पृथ्वी का एक जीव म्हणजे काय असतं? हां, म्हणजे बादर म्हणजे ज्याचं अवस्थान असं आहे, दृश्य आहे किंवा जे जड आहे, जे स्थूल आहे, त्याच्यावर तुम्ही सेटल होऊ शकता, थांबू शकता, बेसमेंट रूपाने आहे ते. त्याला म्हणलं बादर पृथ्वी का एक जीव. नरकांची रचना का? 7 नरक बनवले ते पृथ्वी काही बादर जीवाने बनले. सगळीकडे जिथं कुठं पृथ्वी आहे ना, सगळीकडे बादर पृथ्वी का एक जीव आहेत हे सांगायला लागले. मग कुठं कुठं पृथ्वी आहेत हे बघायला पाहिजे का आता पहिला? खालीवर, आजूला बाजूला 7 पृथ्वी म्हणजे 7 नरक. पृथ्वी काही जीवांचं प्रेत म्हणतो ना आपण. नाही, असू दे की हे पृथ्वी का एक जीव आहेत की नाही, जिथं कुठं तुम्ही चालताय, राहताय, उभारताय, तुमचं घर आहे, ते सगळे एक टाईपचं आहे, तिथं जीव आहे. त्याच्यावरचं पार्ट तुम्ही त्याचं शरीर म्हणा की त्याचं काही नाही संबंध. पण बादर पृथ्वी का एक जीव 7 नरक आहेत ना, त्या 7 नरकांमध्ये आहेत. म्हणजे हे 7 पृथ्वी झाल्या. आणि 8वी पृथ्वी म्हणजे सिद्धशिला किंवा ईशत प्रागभार ज्याला म्हणता, ती 8वी पृथ्वी. त्याच्यावर सुद्धा बादर पृथ्वी का एक जीव त्यांनी बनलेला आहे, ते हे सांगायचं आहे. सिद्धशिला जिथं आहे ना, तिथं ती शिळा म्हणजे पृथ्वी का एक जीव आहे. त्याच्यावर म्हणून सिद्ध अटॅच्ड नसतात बसलेले. जसं आपण इथं टेकून बसलोय तसं सिद्ध टेकून बसलेले नाही आहेत. ते त्याच्यावर पण आधांतरी आहेत, वातवलयाच्या शेवटच्या टोकापर्यंत. ठीक आहे. अजून थोडंसं पुढं महत्त्वाचं काय घेतलं की नरक पृथ्वी में, ऐसा प्रश्न आया है यहाँ पे कि नरकों की जो पृथ्वी है तो वहाँ पे जलने वाली अग्नि और बहने वाली नदी नहीं है. इस वजह से वहाँ पे बादर तेजस्कैक और बादर अपकैक जीवों का अभाव होना चाहिए. क्या समझ में आया? नरक पृथ्वियों में जलती हुई अग्नियाँ और बहती हुई नदियाँ नहीं है, इस कारण उनका अभाव मानो. म्हणजे बादर तिथं तेजस्कैक आणि बादर अपकैक जीव नाहीत. वाहणारी नदी म्हणजे वायू काय जलकैक जीव, अपकैक म्हणा किंवा जलकैक. आणि जळणारी अशी दृश्य अग्निकैक जीव असं तिथं नाही तसं माना. तर उत्तर दिलंय की आता वर इथं सांगितलं चित्रा पृथ्वीच्या आधाराने दिलं आहे म्हणून बरं का. आणि आता खाली परत उत्तर देत आहेत कसं बघा. म्हणजे हे सगळं संस्कृतमध्ये आहे बरं का, धौलाच्या 7व्या पुस्तकात. त्यांनी काय सांगितलं, 6ठी और 7वीं पृथ्वी में शीत तथा 5वीं में शीत व उष्ण, शेष 4 पृथ्वी में अत्यंत उष्णता है, ये उनके ही पृथ्वी गुण है. काय कळलं? जे पृथ्वी आहेत ना तिथं, त्या पृथ्वींचंच टाईप आहे तो, की शीत आणि उष्ण जे म्हणतो ना आपण. विजुवाकी आहेत का? विजुवाकी प्रश्न विचारला होता मला तिथं. जर अति उष्णता आहे, अति थंडी आहे, तर मग अग्नि का एक जीव माना. तो यहाँ पे बता रहे हैं पृथ्वी का ही वैसा गुण होता है, इस वजह से अत्यंत उष्णता और अत्यंत शीत होती है. आता हे असं म्हणलं पृथ्वी गुण है आणि त्यापुढे सांगितलं वाक्य की इस प्रकार उन नरक पृथ्वियों में अपकैक और तेजस्कैक जीवों की संभावना है. आता कसं लावायचं? पृथ्वियों के नीचे, हाँ काय म्हणले, नरक पृथ्वियों में अपकैक और तेजस्कैक जीवों की संभावना है. एकीकडे सांगतायत पृथ्वीचाच गुण आहे म्हणून आणि एकीकडे सांगतायत की अपकैक आणि तेजस्कैक जीवांची संभावना आहे. कसं सांगा?
जसं सांगितलं की देव जातात स्वयंभू रमणपर्यंत, तसंच मग तिसऱ्या नरकापर्यंत घ्यायची का अपेक्षा संभावण्यासाठी? तिसरा नरक कशाला? खाली अजून खाली आहे ना. खाली देव जाऊ शकत नाहीत ना आपण. म्हणतेच ना, मग कसं? आणि थोडी म्हणजे इतकं ती पृथ्वी तप्त होण्यासारखं थोडी अग्निकायक जीव नेणार आहेत ते देव. म्हणजे पहिले दुसऱ्या तिसऱ्या पृथ्वीमध्ये उष्णता आहे का थंडी आहे? उष्णता आहे. आणि सगळ्यात खालच्या पृथ्वीमध्ये थंडी जास्त. आतप कर्माचा उदय असतो ना, जसं पृथ्वी टाईपला आतप असं पण म्हणतो ना, तसं. हां, तसं म्हटलं असतं तर योग्य होतं, पण त्यांनी एक शब्द तो वापरलाय ना, म्हणून म्हणतात की पृथ्वीमध्ये अपकायिक आणि तेजस्कायिक जीवांची संभावना आहे. मग पृथ्वीचा गुण घ्यायचा का ते तेजस्कायिक जीव घ्यायचे, असा एक प्रश्न आला होता. पण त्यांनी आता तिथं दोन्ही वापरले, त्यामुळं इवन परत तिथं वनस्पतींची पण सिद्धी केली आहे बरं का नरकामध्ये. काय सांगतात ऐका. उष्ण व शीत पृथ्वियों में प्रत्येक शरीर जीव कैसे संभवते है. प्रत्येक शरीर म्हणजे झाडं जे काय दिसतात ना तुम्हाला, तर तशी झाडं उष्ण आणि अतिउष्ण आणि अतिशीत पृथ्वी आहेत नरकामध्ये. वरती सबसे ऊपर के नरकों में, पहले दूसरे नरकों में अति उष्णता है और नीचे नीचे अति शीत है. तो वहाँ पे प्रत्येक शरीर जीव कैसे संभवते हैं, ऐसा प्रश्न पूछा है. तो उत्तर देते हैं इसमें कोई बाधा नहीं है, क्योंकि शीत में उत्पन्न होने वाले पणगु, कुहुन आदि वनस्पति विशेष और अत्यंत उष्णता में भी उत्पन्न होने वाले जवा, सप आदि वनस्पति विशेष देखे जाते हैं. मतलब वहाँ पे वनस्पति विशेष भी हो सकते हैं, ऐसा बता रहे हैं अभी. प्रत्येक वनस्पति. ठीक है, क्या अपेक्षा है वैसे देखना चाहिए. थोड़ा सा अलग प्रकरण मुझे पढ़ने को मिला, इसलिए आपके साथ शेयर किया. जितना समझ सकते और जितना आपको उसमें उसके बारे में कुछ मालूमात हो तो बताओ. तो इस पर से क्या निकला. मनुष्यलोक और अंतिम स्वयंभू रमण द्वीप समुद्र छोड़कर शेष सर्व द्वीप समुद्रों में विकलेंद्रिय और जलचर जीव नहीं रहते. समुद्रों में और द्वीपों में भी जलचर जीव नहीं रहते. अगर वहाँ पे जल होगा तो जलचर जीव वहाँ पे नहीं रहते. तो इस पर से पूरा हमने ये देख लिया था. गाथा का अर्थ क्या बताया था कि तीनों लोकों में सब तरफ सभी प्रदेशों में पृथ्वी का पुद्गल काय व्याप्त है. ऐसा कोई भी प्रदेश नहीं है जहाँ पे पुद्गल काय नहीं होगा. तो इस पर से 5 अर्थ निकालने थे. शब्दार्थ हो गया. नया अर्थ बताओ. ये समझ में नए, इससे क्या समझ में आता है नया अर्थ. नया अर्थ यानी कौन से नए से जीव का कर्मों के साथ संबंध है. तो ये भी बताया था, हमने लगाया था पूरा. जिस समय जीव ने परिणाम किए उस समय कर्मों का आश्रव बंद होता है. शुभ या अशुभ कोई भी परिणाम हो तो जिस समय आपने जो परिणाम किए उस समय उनका आश्रव हो गया उन कर्मों का. तो जो परिणाम है उसको क्या बोलते हैं, भाव कर्म. तो भाव कर्म का जीव के साथ कौन सा संबंध. जीव के भाव कर्म ऐसे बोलेंगे तो उपचरित सद्भुत व्यवहार ने हो गया. और उसी टाइम पे पुद्गल कर्म वर्गणा भी आके बंध को प्राप्त हो गई. तो अभी हाँ ठीक है. तो वहाँ पे कौन सा संबंध हो गया, द्रव्य कर्म का. पुद्गल कर्म वो अकर्म रूप से वे होकर कर्म रूप हो गए और हमारे आत्म प्रदेशों में आके बंध गए. तो कौन सा नए हो गया, अनुपचरित असद्भुत सद्भुत व्यवहार ने. लेकिन प्रति समय
जीव प्रदेश के निकट पुद्गल वर्गणा बंद होने योग्य अवस्था में तैयार है, उसको विसरसोपचय बोलते हैं. जिनका अभी जीव से संबंध नहीं हुआ. काय म्हणले नवीन शब्द? विसरसोपचय म्हणजे काय? जीवाच्या बरोबर जवळ असं रेडी पोझिशनमध्ये बसलेले असतात. तुम्ही जस्ट परिणाम केला की ते कर्म बांधले जातात. म्हणजे अजून कर्म होऊन झालेले नाही आहेत, ते पुद्गल रूपामध्ये आहेत, पण तुम्ही परिणाम केला की लगेच ते कर्मरूप होतात. म्हणजे असं सगळे कर्म असं ढीग आहे, माहिती का? दिसते का बाजूला आपल्या? म्हणजे असे अनंत पुद्गल वर्गणा आपल्या बाजूला आहेत तयार. आपण फक्त परिणाम करायची देरी की ते कर्मरूप होतात. म्हणून सांगतात त्यांचा जीवाशी कोणता संबंध? जे काय विसरसोपचय आहेत तो उनका अभी जीव के साथ संबंध नहीं हुआ है. अभी वो कर्मरूप हुए नहीं है. हाँ, तो जिनका जैसे अपना शरीर से संबंध बताया तो कौन सा नहीं बताया था? अनुपचरित सद्भूत व्यवहार ने, जीव का शरीर के साथ. लेकिन जीव का इन कपड़ों के साथ कौन सा संबंध है? जीव का घर के साथ, आपके परिग्रह के साथ कौन सा संबंध है? उपचरित असद्भुत व्यवहारने से. तो यहाँ पे क्या बताया? अभी जिनका अभी जीव से संबंध नहीं हुआ ऐसे विसरसोपचय, अजून ते कर्मरूप झालेले नाही आहेत, तर त्यांचा जीवाशी कुठला संबंध? कुठल्या नयाने? जे कर्म आता बांधलेले आहेत, समजा मिथ्यात्वाची 70 कोडाकोडीची स्थिती बांधली आहे तुम्ही, तर द्रव्य कर्मांचा बंध झाला तर 70 कोडाकोडीपर्यंत तुमच्याजवळ राहणार. तर ते अनुपचरित असद्भुत व्यवहार नाही आणि द्रव्य कर्मांचा संबंध. लेकिन जो विसरसोपचय अभी कर्मरूप नहीं हुए हैं उनका जीव के साथ कौन सा संबंध है? उपचरित, हां, असद्भूत. काय त्यांचा संबंधच नाही आहे. माझं आणि त्यांचं, त्यांना मी का माझं म्हणतोय? माझा विसरसोपचय म्हणजे भविष्यात ते येऊन बांधले जाणार आहेत. म्हणजे भावी नैगम्य म्हणा, किंवा आता सुटून गेलेले पूर्वीचे कर्म, जसं महावीरांचा जीव, त्यांचे 8 कर्म नष्ट झाले म्हणताय. मग ते कुठं गेले? इथंच आहेत ना, या 3 लोकांमध्येच. हां, जसं परवा आम्ही संध्याकाळी गोष्ट सांगितली तर कुंडलपूरमध्ये त्यांचं घर आहे का? किती मजली घर आहे माहिती आहे का? 7 मजली घर आहे. मग ते त्यांचं घर म्हणतोय, त्यांचं घर राहिलं का आता? ते त्यांनी तर तिथं असतानाच घराचा त्याग केला होता, आणि आता तर ते सिद्धशिलेवर आणि त्यांचं घर म्हणतोय तर भूत नैगम्याने म्हणा. त्यामुळे ते उपचरित सद्भूत व्यवहारण्याने विसरसोपचयांचा जीवाशी संबंध म्हणला. बसा की हां, आता तिथं हो सगळं रिन्युएशन केलं त्यांनी, आणि ते आता काय म्हणायचं पिकनिक पॉईंटसारखं नाही, प्रेक्षणीय स्थळ झालं आहे गं ते असं. हां, असं मी ऐकून आहे बरं का. म्हणजे आम्ही बघितलं तेव्हा ते जुनी बिल्डिंग होती, पण आता त्याला फार रिनोव्हेट केलं आहे असं ऐकलो. ठीक आहे. तो भावी नैगम्य से या उपचरित असद्भुत व्यवहारने से विसरसोपचय का जीव के साथ संबंध है. तो यहाँ पे दृष्टांत दिया था, जैसे फल पक्व होने के बाद डंठल से टूटता है तो वहाँ पे उस डंठल में कुछ तो कंप होता होगा. झाडावरनं फळ तुटलं असं घ्या, तर ते फळ जेव्हा तुटून पडलं त्यावेळेस त्या फांदीमध्ये काहीतरी बदल झाला, म्हणजे हल्लं म्हणा, त्याचा भार कमी झाला म्हणा, त्यामुळं तसं दिसलं आपल्याला. मग तसं सांगता तिथं की जीवामधून जेव्हा कर्मांची निर्जरा होते तेव्हा जीव हलका होतो. मग कसा हलतो? हलतो काय? अनादिबद्ध कर्म जेव्हा जीवापासून सुटतात किंवा त्यांचा उदय काळ, निर्जरा काळ येतो तेव्हा ते फळ देतात, त्यामुळे जीवामध्ये सुद्धा कंप दिसतो, म्हणजे विभाव परिणाम दिसतात. तुम्हाला जेव्हा कषाय होतात किंवा तुम्हाला अशांती होते, अस्थिरता होते, समजून घ्या कर्म निघून जायला लागलेत आणि ते तुम्हाला हलवायला लागले, तुम्ही लगेच हलता. मग ते मुनी का नाही हलत हो? जे कोणी सिद्ध झाले ते का नाही हलत? म्हणजे त्यांनी शक्ती वाढवली आहे ना, कर्मांच्या निमित्तात, त्या निर्जरेच्या निमित्तात ते अस्थिर होत नाहीत. आणि आपण तिथंच चुकतोय. जेव्हा रोगाचा काय वेदनांचा उदय येतो त्यावेळेस काय करतो आपण? अस्थिरता वाढलेली असते आपली. म्हणून सांगतायत उलट कर्म जायला पाहिजेत का नको, तुम्हाला घेऊन बसायचे जवळ कर्म.
नाही आम्हाला कुठला उदय येऊ नये, रोग होऊ नये, त्रास होऊ नये, अशांती होऊ नये. कसं सगळं एकदम मस्त लाईफ पाहिजे आम्हाला, एकदम सुरळीत. असं तर होणार नाही. पाप केलंय का नाही. मग काल मी काय ऐकले, जिजूबाईंनी सांगितलं की म्हणले पंचम काळामध्ये आता तुमचे पोरं जन्मायला लागलेत ना, पुण्यवान आहेत का पापी आहेत सांगावं. पापी तर म्हणणार नाही तुम्ही, पण त्यांनी सांगितलं की पुढं जेवढा काळ पुढं जाणार आहे ना, तेवढं प्रत्येक जन्मणारा जीव महापापी आहे. कारण काळच पापाकडं चाललाय. मग असल्या काळात जन्मतोय तर आपणच जन्मलोय तर आपल्याला म्हटलं आचार्यांनी की तुम्ही पाप केलंय म्हणून इथं जन्मलाय. धर्म संपुष्टात यायला लागलाय ना, कुठं दिसतोय धर्म. म्हणून तर सारखं ते तुम्हाला एवढं आवाहन करतायत की पाठशाळेला जोडा, स्वाध्याय करवा, त्यांना रुची होऊ द्या, धर्म शिकवा. फार रेअर असे लोक राहिलेत की जे धर्म मनापासून म्हणून करतायत. किती केलं सांगा. महावीर जयंती काल होती, मनापासून धर्म किती केला, महावीरांना किती आठवलं. अदिती महावीर आठवले का हे सांगा. जाऊ दे बाकी सगळं केलं आपण महावीर जयंती म्हणून. सगळ्यांचं सगळं दिसलं मला तर. पण कोणाच्या मध्ये असं तेच की मी तेच घेतलं होतं परवा रात्री. म्हणून म्हटलं आपल्याला त्यांनी आपल्यामध्ये आले होते, जन्मले होते, तर आपण नव्हतं तिथं त्यावेळेस. जाऊ देत. पण ते इथं येऊन त्यांनी जे काही केलं ना, ते करणं म्हणजे आपलं खरं जयंती सेलिब्रेट करणं आहे. खरं तुम्हाला आनंद झाला असं. त्यांनी या भवात आले आणि त्यांनी त्यांच्या मनुष्य भवामध्ये येऊन सगळ्या प्रतिकूल. त्यांचं काय असं असतं का हो, तीर्थंकर म्हणजे सगळं लाईफ एकदम स्मूथ असणार का. त्यांना कशाचा त्रास असतो. सगळं मालमत्ता भरपूर, परिवार एकदम सकुशल, काय म्हणायचं, सगळी मुबलकता, अनुकूलता, सगळं असतं घरामध्ये. पण दुःख असतं का नसतं. म्हणजे उदय असतात की नसतात कर्मांचे. मग तीर्थंकर असू देत, चक्रवर्ती असू देत, कोण पण असू देत, उदय त्यांना पण चुकलेले नसतात. पण तुम्हाला लय वाचायला मिळत नाही पुराणांमध्ये. महावीरांना पोट दुखलं, डोकं दुखलं, कोरोना झालं. मग असं का नाही मिळालं तुम्हाला, कुठला रोग झाला, असं का नाही उल्लेख येतो. त्यांनी त्याला इतकं सगळं झालं असणार आहे. त्यांना पण शरीर आपल्यासारखंच होतं औदारिक जन्मल्यापासून. पण त्याचं त्यांना काय त्याच्या निमित्तात अस्थिरताच नाही हो. जर आपण हे सांगायचं आहे, कर्मांचे उदय आले तर हलत नाहीत ते. आपण किती हलतो साधे उदय आले तरी सुद्धा. मग मला म्हणायचं त्यांच्या जीवनात तर भयंकर उदय होते. काय ते साप आला, साधे प्राणी. कानात खिळे ठोकले ना. कोणाला कानात त्यांच्या. कोणाच्या. महावीर भगवंतांनी. नाही महावीर भगवान एकदा वनात उभारलेले असतात, ध्यानस्थ, आणि त्यांचा पूर्वभावाचा कोणतरी वैरी येऊन त्यांच्या कानात खिळे ठोकते असं वाचल्यासारखं आहे. नाही महावीरांच्या बाबतीत नाही आहे ते एक भीम नावाचे मुनी होते, त्यांना बाणांनी छेदलं असं येत आहे अर्थ. बरं ठीक आहे. मला काय सांगायचं. श्वेतांबरांच्या कथेमध्ये बहुतेक आहे ते. होय का. आपल्यामध्ये बहुतेक नाही. असं तर माझ्या वाचण्यात काय नाही आहे. महावीरांच्या बाबतीत तर नाही आहे. अन्य मुनी होते त्यांच्या संबंधी असं आलं होतं. श्वेतांबर मत येते. बरं. तर मी काय सांगत होते. हां नाही, मला सांगायचं होतं की आपल्या जीवनात तर साधे आपल्या घरातले लोक निमित्त असतात. काय छोटे मोठे तुमचे किडे, रोगन असल्या निमित्तात तुम्हाला उदय भोगावे लागतात. त्यांची तर परीक्षा घ्यायला देव आले हो. आणि किती भयंकर त्या सापाचं रूप घेतलं, त्या हत्तीचं रूपात हत्ती आला त्यांची परीक्षा घ्यायला. काय झालं असणार. 8 वर्षाचे होते कुमार. आणि त्यावेळी सांगितलं तो हत्ती खवळलेला आणि सगळ्यांनी दारं खिडक्या बंद करून आतमध्ये बसले जाऊन की स्वतःचा जीव वाचवण्यासाठी म्हणून. आणि हा राजाचा राजकुमार. त्यावेळेस हा निघाला रस्त्यावर. त्यावेळेस घरातल्या सगळ्यांनी काय केलं, अडवलं त्याला. म्हटलं तू काय करतोयस, लय शहाणा, चला बस घरात. त्यावेळेस काय म्हणले, कुमार निश्चिंत राहा. आणि इतकं त्यांचं कॉन्फिडन्स, सगळे गपचूप आतच आणि ते बाहेर. आणि मग तिथं जाऊन त्यांनी नुसतं म्हणले, समोर गेलं तर त्यांची मुद्रा बघून शांत झाला तो हत्ती. आणि मग त्यांनी त्याच्यावर विजय मिळवला हे सांगितलं. म्हणजे म्हणायचे की असे प्रसंग त्यांच्यात पण होते. संगम देव असतात ना ते. हत्तीच्या रूपात आलेला हत्तीच होता. हत्तीच्या रूपात देव नव्हता.
ते संगमदेव ते पण देव म्हणूनच आले होते. संगमदेव सापाच्या रूपात आलते का? बरं. आणि ते सन्मती नाव ठेवलेले 2 मुनी, हां, त्यांच्या बाबतीत पण छान ऐकलं बरं का मी. म्हणजे माहिती आहे सगळ्यांना गोष्ट, पण त्यांनी जे 1-2 सेंटेन्स चांगले वापरले ना त्याच्यासाठी. म्हणजे ते मुनी होते आणि ते समोशरण कुठल्या तरी बहुतेक आचार्यांकडं का समोशरणामध्ये काहीतरी ऐकलं, हां, नाही त्यांचं काहीतरी प्रवचन ऐकलं, पण त्यांना त्याच्यात शंका आली. काका बसा, 5 मिनटं बसा. तर त्यांना शंका आली तिथं त्या प्रवचनामध्ये ऐकल्यावर. आणि मग त्यांना विचारलं की या भूतलावर कोण आहे की आता आमचं समाधान करणार. आणि मग लक्षात आलं की भावी तीर्थंकर होणारे काय वर्धमान इथं आहेत. पण शंका काय की हे दोघं भावलिंगी मुनी आणि ते होते गृहस्थ बालक. म्हटले त्यांच्या समोर जायचं कसं? आपण मुनी असताना त्यांना शंका विचारणं बरोबर नाही, एक पॉईंट. दुसरं सांगितलं, मी जर त्यांच्या समोर गेलो तर ते मला नमस्कार करणार नाहीत, मी त्यांना नमस्कार करणार नाही. भावी तीर्थंकर आहेत पण वर्तमानात अजून गृहस्थ आहेत, मुनी त्यांना कसं नमस्कार करणार? आणि तीर्थंकर त्यांच्या लाईफमध्ये कधी कोणाला नमस्कार करत नाहीत. बस ओम नमः सिद्धेभ्य एवढंच आहे त्यांच्या लाईफमध्ये, दुसरं काहीच नाही. म्हटले मग हे योग्य वाटणार नाही ना, त्यांच्या समोर जाणार आणि त्यांनी नमस्कार नाही करणार, आपण त्यांना नाही करणार, किंवा आपण विचारणार कसं? मग ते सगळ्या दुविधेमध्ये होते ते काय करायचं. तरी पण म्हटले दोघांनी संगनमत केलं, काय विचार केला आणि म्हटले की जाऊ आपण. आणि मग ते निघाले तर ते खेळत होते कुठंतरी बगीच्यामध्ये असं काय. आणि मग ते दुरून फक्त त्यांचं रूप बघितलं तर ह्यांच्या शंकेचं समाधान झालं. कसली शक्ती! बघा भाऊ कोणाकडे बघता. आपल्या शंकांचं समाधान आहे, आपल्या शंका उठते असं कसं काय? म्हणजे शेवटी ज्ञानाचं एक बळ असं असतं की ते तुमच्या फक्त प्रेझेन्सनी पण ते इन्फ्लुएन्स करतं की तुमच्या कदाचित शंका अशा निरसन होऊन जातील, तुम्हाला आनंद मिळेल, तुम्हाला मार्ग मिळेल. म्हणून तर म्हणलं ना, फक्त जिनदर्शनसुद्धा मोक्ष मार्गाचं कारण आहे, सम्यक दर्शनाचं कारण आहे. म्हणून अशी एक प्रभावी व्यक्ती असती तर त्यांच्या सानिध्यात गेल्यावर आपण आपलं जीवन परिवर्तित करायला पाहिजे, आपण तसा पुरुषार्थ करायला पाहिजे. पण आपण करत नाही, त्यामुळं बदलत नाही. म्हणून म्हटलं दर महावीर जयंतीला एक नियम करायचा. काय केलं? काल नाही केलं, आज करा. काय करायचं आदिती? 1 वर्षभर म्हणा की पुढं तुम्ही का मी म्हणू? हां, काय करायचं? 1 वर्षभर तुम्हाला शक्य असलेला नियम करायचा. काय करायचं? काय करता? रात्री भोजन करता का? नाही ना? नियम आहे का? नाही ना? घ्यायचं का मग? 1 वर्ष मी घरात असेपर्यंत रात्री भोजन करणार नाही. रात्र कधी होती तेवढं बघत जावं फक्त. नाहीतर म्हणजे एक आपल्यासाठी म्हणून संयम स्वाध्याय करणार. चालते का नाही आदिती? 1 वर्षभर मी स्वाध्याय करणार. चल कर, काय बाधा नाही आहे. उलटं ते स्वाध्यायासाठी तर सगळं सोडशील बाकीचं. काय करा, मी 1 वर्षभर महावीरांसारखं राहणार. जाऊ देत स्वाध्याय ध्यानामध्ये. म्हण लवकर म्हण. 1 वर्ष मी. आता काय त्यांच्याकडे बघायचा संबंध आहे का? हां, चला. सगळं मोकळीक, तुला अडचणीला मोकळीक, बाहेर गेली तर मोकळीक, काय जरी काय रोगी झाली मोकळीक. चल, तेवढं सगळं सोडून घरात आहे तोपर्यंत. बरं, 1 वर्षभर नाही का कसं जोडतात लगेच मागून. 1 वर्षभर स्वाध्याय करेल, किती का वेळ असेल ना. त्याच्या निमित्तात उलटा आपल्याला मार्गदर्शन आहे एक, आपल्याला कसं संसार करायचं हे सुद्धा कळणार आहे त्याच्यातून. नाही तर संसार करायचं नाही हे तरी कळेल. हां, परिणामांमध्ये शक्ती येते ना एक त्याच्या निमित्तात. म्हणून तर सांगितलं की स्वाध्याय करता का भाभी? माग काय वाचता? काय स्वाध्याय करता? काका स्वाध्याय काय करता? मोक्षशास्त्र. बरं, छान आहे. त्याच्यातून जे मिळेल ते ऐकून वाचून आपल्याला आपल्या जीवनात उतरवायचं, तर त्या स्वाध्यायाचं फळ आहे. तसा मी आहे, सर्व कर्मांपासून रहित आहे, ह्याचा भावभासना करा. ओम जाणा.
कर्मरहित, दुःखरहित, सर्व उदयांनी रहित, अस्पर्शी जीव जाणा, अनंत सुखाने संपन्न, अनादि अनंत जीव जाणा, संयम हा माझा स्वभाव आहे. उत्तम संयम स्वरूपोऽहम, महावीर स्वरूपोऽहम. ओम विसर्जन. नमो